So bipolar junction transistor, that is also you can mention as a BJT, or you can also call it as a transistor. So the basic terminals of transistor, that is transistor is three terminal device in which base, emitter, collector, these are the three terminals for bipolar junction transistor. Also, in bipolar junction transistor, we will study two types of BJT, that is PNP type transistor and NPN type transistor. So PNP and NPN means what? In PNP transistor, there are two p-type semiconducting materials used and one n-type semiconducting material is used. Then in NPN transistor, that is in this, there is two n-type semiconducting material, and in between them p-type semiconducting material is sandwiched, that is the NPN transistor. So in this transistor structure that we have already studied, that is transistor is three terminal device, or it is same as a PN junction diode. Three layers or three terminals for transistor are base, that is represented by B, collector and emitter. This is PNP transistor and NPN transistor. So in this basic difference between PNP and NPN transistor is that arrow. तर arrowच्या डायरेक्शन वरून आपण काय करणार आहे, तर ट्रान्झिस्टर जो आहे PNP और NPN ट्रान्झिस्टर जो आहे तो डिसाइड करणार आहे. तर NPN, तर पहिली फिगर जी आहे NPN ट्रान्झिस्टरची आहे. तर NPN ट्रान्झिस्टर मध्ये arrow जो आहे तो आउटसाइडला इंडिकेट केलेला आहे. PNP ट्रान्झिस्टर मध्ये इथं arrow जो आहे तो इनसाइडला इंडिकेट केलेला आहे, दॅट इज NPN ट्रान्झिस्टर. देन कन्स्ट्रक्शन जे आहे, कन्स्ट्रक्शनल सिम्बॉल जो आहे तो इंडिकेट केलेला आहे NPN. P च्या अक्रॉस बेस टर्मिनल कनेक्टेड आहे, N च्या अक्रॉस कलेक्टर टर्मिनल कनेक्टेड आहे, आणि परत इथे N च्या अक्रॉस ई टर्मिनल, दॅट इज इमिटर टर्मिनल जे आहे दॅट इज कनेक्टेड. सेम PNP ट्रान्झिस्टर मध्ये काय आहे, तर PNP ट्रान्झिस्टर मध्ये PNP, N च्या अक्रॉस काय बेस जो आहे तो कनेक्टेड आहे. सो इन NPN transistor, base is connected to P semiconducting material, and in PNP transistor, base is connected to N type semiconducting material. Then नेक्स्ट जे आहे सेम NPN ट्रान्झिस्टरचा सिम्बॉल जो आहे तो इंडिकेट केलेला आहे. NPN ट्रान्झिस्टर बेस जो आहे P च्या अक्रॉस कनेक्टेड आहे, इथं कलेक्टर आहे, इमिटर आहे. देन बेस मधून फ्लो होणारा करंट जो आहे दॅट इज रिप्रेझेंटेड बाय IB. देन कलेक्टर टर्मिनल मधून फ्लो होणारा करंट जो आहे दॅट इज रिप्रेझेंटेड बाय IC, अँड इमिटर मधून फ्लो होणारा करंट जो आहे that is represented by IE. Then PNP ट्रान्झिस्टर मध्ये सेम, फक्त बेस जो आहे N टाइप सेमीकंडक्टिंग मटेरियल ला कनेक्टेड आहे. एरो जो आहे तो इनसाइडला इंडिकेट केलेला आहे. तर बऱ्याच वेळा क्वेश्चन पेपर मध्ये PNP NPN ट्रान्झिस्टरचा सिम्बॉल जो आहे तो तुम्हाला विचारला जातो. फक्त नावामध्ये कन्फ्युजन करू नका. NPN ट्रान्झिस्टर मध्ये एरो आउटसाइडला आहे, PNP ट्रान्झिस्टर मध्ये एरो इनसाइडला आहे. जरी तुमचं नाव नेमिंग याला तुम्ही PNP केलं आणि NPN केलं तरी 0 मार्क्स जे आहे पेपरमध्ये मिळतात. त्यामुळे सिम्बॉल आणि त्याचं नेम प्रॉपरली राईट करा. दॅट इज बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर. तर या टाईपचे ट्रान्झिस्टर जे आहे मार्केटमध्ये अवेलेबल असतात. देन लॅबमध्ये जे आहे आपल्या लॅबमध्ये या टाईपचा ट्रान्झिस्टर जो आहे NPN ट्रान्झिस्टर किंवा PNP ट्रान्झिस्टर जो आहे तो अवेलेबल आहे. देन नेक्स्ट जे आहे की ट्रान्झिस्टरचे टर्मिनल्स आता सांगितले तुम्हाला, बेस टर्मिनल, कलेक्टर, इमिटर टर्मिनल. बेसमधून फ्लो होणारा करंट IB ने रिप्रेझेंट केलेला आहे, कलेक्टर मधून फ्लो होणारा करंट IC ने रिप्रेझेंट केलेला आहे, आणि इमिटर टर्मिनल मधून फ्लो होणारा करंट जो आहे दॅट इज रिप्रेझेंटेड बाय IE.
IE ने रिप्रेझेंट केलेला आहे. देन PNP ट्रान्झिस्टर असेल किंवा NPN ट्रान्झिस्टर असेल, इन दिस द total current that is represented by IE. So total current IE is nothing but IC plus IB ने आपण काय करतो, टोटल करंट जो आहे तो सर्किट मधला रिप्रेझेंट करतो. दॅट इज इन NPN ट्रान्झिस्टर और PNP ट्रान्झिस्टर. टोटल करंट दॅट इज IE इज इक्वल टू IC प्लस IB ने टोटल करंट जो आहे तो आपण रिप्रेझेंट करणार आहे. देन नेक्स्ट जे आहे दॅट इज ऑपरेशन ऑफ NPN ट्रान्झिस्टर. सो वी हॅव टू स्टडी. काही वेळा क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला 4 मार्क्ससाठी क्वेश्चन विचारलेला असतो. दॅट इज डिस्क्राईब NPN ट्रान्झिस्टर किंवा एक्सप्लेन PNP ट्रान्झिस्टर. सो NPN ट्रान्झिस्टर किंवा PNP ट्रान्झिस्टर जे आहे दोन्हीपैकी कोणत्याही एकाचं वर्किंग विथ डायग्राम जे आहे 4 मार्क्ससाठी क्वेश्चन जो आहे तो विचारलेला असतो. तर NPN ट्रान्झिस्टर मध्ये NPN इथं इंडिकेट केलेले आहे. सो इन NPN ट्रान्झिस्टर दॅट इज इलेक्ट्रॉन्स इंडिकेट केलेले आहेत. तर इथं इलेक्ट्रॉन्स जे आहे दॅट आर मेजॉरिटी कॅरियर्स. तर याच्यामध्ये मेजॉरिटी कॅरियर्स जे आहे इलेक्ट्रॉन्स आहेत. सो हेअर इमिटर टर्मिनल, हेअर कलेक्टर टर्मिनल अँड बेस इज कनेक्टेड टू कॉमन. दॅट इज बेस काय असणार आहे तुमचं, कॉमन टर्मिनल मीन्स तुम्ही ग्राउंडला कनेक्ट करू शकता. तर इथं इमिटरच्या अक्रॉस रेजिस्टन्स जो आहे RE कनेक्ट केलेला आहे. कलेक्टरच्या अक्रॉस रेजिस्टन्स RC कनेक्ट केलेला आहे. देन सप्लाय व्होल्टेज जे आहे इमिटर आणि बेसच्या अक्रॉस VEE ने रिप्रेझेंट केलेलं आहे. देन कलेक्टर आणि बेसच्या अक्रॉस सप्लाय व्होल्टेज जे आहे VCC ने रिप्रेझेंट केलेलं आहे. देन करंट डायरेक्शन जे आहे पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह रिप्रेझेंट केलेली आहे. इथं पण सेम करंट डायरेक्शन जे आहे पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह रिप्रेझेंट केलेली आहे. तर करंट जो आहे इथं इमिटर टर्मिनलच्या अक्रॉस IE ने रिप्रेझेंट केलेला आहे. कलेक्टर टर्मिनलच्या अक्रॉसचा करंट IC ने रिप्रेझेंट केलेला आहे आणि बेसच्या अक्रॉसचा करंट जो आहे दॅट इज रिप्रेझेंटेड बाय IB. सो इन NPN ट्रान्झिस्टर total current that is represented by IE is equal to IC plus IB ने काय करणार आहे, टोटल करंट जे आहे ते रिप्रेझेंट करणार आहे. देन in NPN transistor electrons are emitted. So electrons are the majority carriers in NPN transistor. तर NPN ट्रान्झिस्टर मध्ये काय इलेक्ट्रॉन्स काय असणार आहे, मेजॉरिटी चार्ज पार्टिकल्स असणार आहे, चार्ज कॅरियर्स असणार आहे. देन सेकंड डायग्राम सेम डायग्राम आहे PNP ट्रान्झिस्टरची, फक्त नेमिंग इथं PNP केलेलं आहे. इमिटर आहे, कलेक्टर टर्मिनल आहे, बेस टर्मिनल आहे, करंट डायरेक्शन इंडिकेट केलेली आहे, सप्लाय व्होल्टेज प्लस VCC VEE जो आहे इमिटरच्या अक्रॉस प्रोव्हाइड केलेला आहे. देन कलेक्टरच्या अक्रॉस VCC सप्लाय जो आहे तो कनेक्टेड आहे. मेन डिफरन्स जो आहे की याच्यामध्ये PNP ट्रान्झिस्टर मध्ये, सो इन PNP ट्रान्झिस्टर द मेजॉरिटी कॅरियर्स आर होल्स. तर इथं या डायग्राम मध्ये काय केलेले आहेत, मेजॉरिटी कॅरियर्स जे आहे ते काय केलेले आहेत, होल्स इंडिकेट केलेले आहेत. NPN ट्रान्झिस्टर मध्ये काय होतं, तर इथं इलेक्ट्रॉन्स इमिटेड इंडिकेट केलेलं. सो इन PNP ट्रान्झिस्टर द मेजॉरिटी कॅरियर्स आर होल्स, दॅट इज होल्स आर मेजॉरिटी कॅरियर्स. टोटल करंट सेम रिप्रेझेंट करणारे NPN ट्रान्झिस्टर असेल किंवा PNP ट्रान्झिस्टर असेल. So total current that is we will write as a IE is equal to IC plus IB. So in PNP transistor the majority charge carriers or charge particles are holes in PNP transistor. आणि NPN ट्रान्झिस्टर मध्ये काय इलेक्ट्रॉन्स जे आहे दॅट आर मेजॉरिटी चार्ज पार्टिकल्स जे आहे ते इंडिकेट केलेले. देन नेक्स्ट जे आहे ट्रान्झिस्टर कनेक्शन्स और ट्रान्झिस्टर कॉन्फिगरेशन्स. तर ट्रान्झिस्टर कॉन्फिगरेशन्स जे आहे बेसिकली 3 कॉन्फिगरेशन्स आहेत. दॅट इज कॉमन बेस कॉन्फिगरेशन, देन कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन अँड कॉमन कलेक्टर कॉन्फिगरेशन. तर कॉमन बेस मीन्स वॉट, बेस टर्मिनल जे आहे
कॉमनला कनेक्टेड असणारे. कॉमन इमिटर मीन्स व्हॉट, इमिटर टर्मिनल जे आहे कॉमनला कनेक्टेड असणारे. देन कॉमन कलेक्टर, सो कॉमन कलेक्टर मीन्स व्हॉट, कलेक्टर टर्मिनल जे आहे ते ग्राउंडला कनेक्ट असणारे. तर कॉन्फिगरेशनच्या डायग्राम जे आहे ते आपण स्टडी केलेल्या आहेत. तर इथं कॉन्फिगरेशन्स जे आहे ट्रान्झिस्टरचे शॉर्टमध्ये डायग्राम इंडिकेट केलेला आहे. दॅट इज ट्रान्झिस्टर कॉन्फिगरेशन. दॅट इज फर्स्ट ए डायग्राम रिप्रेझेंट्स, इथं बेस टर्मिनल जे आहे ग्राउंडला कनेक्ट केलेलं आहे. दॅट इज दिस इज CB configuration. So CB configuration means what? Common base configuration. Then second B diagram. In this diagram, emitter is connected to ground. So this circuit represents common emitter configuration. And next one is here collector terminal. So this collector terminal is connected to the ground. So this configuration is represented as a common collector configuration. So this is common collector configuration. Then parameters we will write from this circuit: input parameter and output parameter. So input parameter means what? Input voltage and input current. Output parameters means what? Output voltage and output current. So input in first A diagram, that is common base configuration. Here base is connected to common or ground. So in this CB configuration, input voltage, that is we will represent by VEB. तर VEB ने काय करणार आहे आपण? इनपुट व्होल्टेज रिप्रेझेंट करणार आहे. आउटपुट व्होल्टेज काय? VCB ने रिप्रेझेंट करणार आहे. तर आपण प्रत्येक डायग्राम मध्ये इनपुट व्होल्टेज, इनपुट करंट, देन आउटपुट व्होल्टेज, आउटपुट करंट पॅरामीटर जे आहे ते नोट डाऊन करणार आहे प्रत्येक कॉन्फिगरेशन मध्ये. तर पहिली डायग्राम जी आहे ती दाखवते तुम्हाला. So first configuration is common base configuration. That is also you can mention as the CB configuration. So in CB configuration, that is base is connected to the ground. Then emitter and base च्या across आपण काय करणार आहे? इनपुट पॅरामीटर्स जे आहे ते मेजर करणार आहे. देन नेक्स्ट जे आहे कलेक्टर टर्मिनल विथ रिस्पेक्ट टू बेसच्या अक्रॉस काय करणार आहे? आउटपुट पॅरामीटर्स जे आहे ते मेजर करणार आहे. सो इनपुट पॅरामीटर अक्रॉस दिस सेक्शन and output parameter across this section we will measure. So input voltage that is represented by VEB. तर इथं VEB ने काय केलेलं आहे? इनपुट व्होल्टेज जे आहे ते रिप्रेझेंट केलेलं आहे. देन आउटपुट व्होल्टेज जे आहे कलेक्टर विथ रिस्पेक्ट टू बेस मेजर करणार आहे. सो आउटपुट व्होल्टेज दॅट इज रिप्रेझेंटेड बाय VCB. सो VCB ने काय केलेलं आहे? आउटपुट व्होल्टेज जे आहे ते रिप्रेझेंट केलेलं आहे. देन इनपुट करंट, तर करंट बेस जो आहे तो कॉमनला कनेक्टेड आहे. इनपुट जे आहे इमिटरच्या अक्रॉस आहे. दॅट्स वाय इनपुट करंट दॅट इज रिप्रेझेंटेड बाय IE. देन आउटपुट करंट, सो आउटपुट करंट that is we will measure across collector terminal. So output current is represented by IC. So this is common base configuration. तर common base configuration मध्ये तर कंपॅरिझन काही वेळा तुम्हाला 4 मार्क साठी कंपॅरिझन विचारलेलं असतं. दॅट इज कंपेअर CB, CE, CC कॉन्फिगरेशन. तर त्याच्यामध्ये फर्स्ट कंपॅरिझन पॉइंट मध्ये आपण काय CB ची डायग्राम ड्रॉ करणार आहे, CE ची आणि CC ची. तर CB कॉन्फिगरेशन मध्ये काय सेम डायग्राम ड्रॉ करणार आहे. फक्त CB कॉन्फिगरेशन मध्ये काय करणार आहे? बेस जो आहे तो कॉमनला कनेक्ट करणार आहे. फक्त हा सिम्बॉल तुम्ही काय करणार आहे? चेंज करणार आहे, रोटेट करणार आहे, जेणेकरून जे कॉन्फिगरेशन मेन्शन केलेलं असेल ते टर्मिनल काय करणार आहे? तुम्ही ग्राउंडला कनेक्ट करणार आहे. की सपोज CC कॉन्फिगरेशन असेल तर CC कॉन्फिगरेशन मध्ये काय की फक्त हा सिम्बॉल जो आहे तो रोटेट करणार आहे. कलेक्टर टर्मिनल जे आहे ते इथं काय करणार आहे? तुम्ही ग्राउंडला आणणार आहे, ग्राउंडला कनेक्ट करणार आहे आणि बाकीच्या 2 टर्मिनलच्या अक्रॉस इनपुट आणि आउटपुट पॅरामीटर्स जे आहे ते कनेक्ट करणार आहे. सो दिस इज फर्स्ट वन इज CB कॉन्फिगरेशन. देन कंपॅरिझन मध्ये आपण इनपुट व्होल्टेज CB चं नोट करणार आहे, CC चं नोट करणार आहे किंवा CE चं नोट करणार आहे.
सेम आउटपुट व्होल्टेज पॅरामीटर जे आहे ते नोट करणारे, इनपुट करंट, आउटपुट करंट, तर याच्यावरून कंपॅरिझन जे आहे ते तुम्हाला 4 मार्क्ससाठी 4 पॉईंट जे आहे ते नोट डाऊन करायला विचारले जातात. सो दिस इज फर्स्ट वन इज सीबी कॉन्फिगरेशन. तर सीबी कॉन्फिगरेशन मध्ये सेम परत डायग्राम जे आहे कनेक्शन्स इंडिकेट केलेले आहेत. इनपुट व्होल्टेज जे आहे व्हीईबी, आउटपुट व्होल्टेज जे आहे व्हीसीबी ने रिप्रेझेंट केलेलं आहे. इनपुट करंट आयई ने रिप्रेझेंट केलेलं आहे. आउटपुट करंट आय सी ने रिप्रेझेंट करतो. बेस जे आहे दॅट इज कनेक्टेड टू कॉमन, तर ग्राउंडला कनेक्ट केलेलं आहे. देन कॅरेक्टरिस्टिक्स जे आहे त्या प्लॉट केलेल्या आहेत. तर सीबी सीई सीसी कॉन्फिगरेशन मध्ये तिन्ही कॉन्फिगरेशन मध्ये इनपुट आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्सचं रिप्रेझेंटेशन जे आहे ते सेम रिप्रेझेंटेशन आहे. फक्त डिफरन्स काय आहे की आपण इनपुट आउटपुट पॅरामीटर्स जे आहे जे नोट करणारे ते फक्त एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिसला चेंज करणारे. तर इथं सीबी कॉन्फिगरेशन मध्ये आता आपण स्टडी केलं की सीबी कॉन्फिगरेशन मध्ये इनपुट व्होल्टेज जे आहे व्हीईबी ने रिप्रेझेंट केलेलं, इनपुट करंट जो आहे तो आयई ने रिप्रेझेंट केलेला. देन ग्राफिकल रिप्रेझेंटेशन, तर ग्राफिकल कॅरेक्टरिस्टिक जे आहे या शेपमध्ये तुम्हाला ऑब्झर्व करायला मिळेल की इनपुट व्होल्टेज इन्क्रीज झालं की इनपुट करंट पण काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. सो की वेगवेगळ्या व्हीसीबीच्या व्हॅल्यूला आपण काय करणार आहे, तर ग्राफ जो आहे तो प्लॉट करणार आहे. दॅट इज सीबी इनपुट कॅरेक्टरिस्टिक्स. देन आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्सचा शेप जो आहे तिन्ही कॉन्फिगरेशनसाठी सेम आहे. फक्त एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिसचे पॅरामीटर्स जे आहे ते आपण काय करणार आहे, चेंज करणार आहे. सो इन सीबी output characteristics, here on x-axis output voltage is represented. Output voltage that is denoted by VCB, and output current that is represented by IC. Then output characteristics that are operated in 3 regions, that is cutoff region, then this is saturation region and active region. की काही वेळा तुम्हाला 2 मार्क्ससाठी किंवा 4 मार्क्ससाठी क्वेश्चन विचारलेला असतो. दॅट इज एक्सप्लेन रिजन ऑफ ऑपरेशन ऑफ कॅरेक्टरिस्टिक ऑफ ट्रान्झिस्टर कॉन्फिगरेशन. तर ट्रान्झिस्टर कॉन्फिगरेशन जे आहे किंवा कॅरेक्टरिस्टिक्स जे आहे आउटपुट कॅरेक्टरिस्टिक सीबी असेल, सीई असेल किंवा सीसी असेल, दॅट ऑपरेट्स इन 3 regions. First one is cutoff region, second one is active region, and third one is saturation region. So in first cutoff region means what? It is region across x-axis, that is called as cutoff region. So in cutoff region की तुमच्या इनिशियली रीडिंग जे आहे ते काय असणार आहे, 0 असणार आहे. तर इथं फर्स्ट जे आहे कट ऑफ रिजन, इथं बघा कट ऑफ रिजन सांगते. तर कट ऑफ रिजन मध्ये इनिशियली की तुमचा इनपुट करंट 0 असणार आहे. दॅट टाइम आउटपुट करंट किंवा आउटपुट करंट जे आहे बेसच्या अक्रॉसचा जो आहे तो 0च असणार आहे, निग्लिजिबल असणार आहे, म्हणजे 0 पॉईंट समथिंग तुम्हाला रीडिंग मिळेल. सो कट ऑफ रिजन मध्ये की तुमचा ट्रान्झिस्टर जो आहे रिव्हर्स बायसिंग मोड मध्ये ऑपरेट होतो. मीन्स इन कट ऑफ रिजन करंट इज बेसिकली 0 असणार आहे. तर स्टँडर्ड व्हॅल्यू तुमची करंटची 0 असणार आहे. बट प्रॅक्टिकली तुम्हाला थोडाफार इथं बघा आता ग्राफ मध्ये की 0 पेक्षा थोडंसं एक्स ऍक्सिसच्या वरती जो आहे तो ग्राफ प्लॉट केलेला आहे. तर याच्यामध्ये कट ऑफ रिजन मध्ये की थेरॉटिकल व्हॅल्यू पेक्षा प्रॅक्टिकल व्हॅल्यू मध्ये थोडाफार चेंज, मीन्स 0च्याच रेंजमध्ये तुम्हाला रीडिंग्स जे आहे त्या प्रॅक्टिकली मिळणार आहेत इन कट ऑफ रिजन. देन सेकंड वन इज ऍक्टिव्ह रिजन. तर ऍक्टिव्ह रिजन मध्ये हा जो आहे ऍक्टिव्ह रिजन इंडिकेट केलेला आहे. सो इन ऍक्टिव्ह रिजन की ज्यावेळी इनपुट व्होल्टेज इन्क्रीज होणार आहे दॅट टाइम करंट जो आहे तो काय असणार आहे, एका पर्टिक्युलर व्हॅल्यूला कॉन्स्टंट रिप्रेझेंट करतोय. दॅट इज कॉल्ड एज active region. So in active region, that is when input voltage or output voltage असेल किंवा आउटपुट करंट असेल, तर याच्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक मध्ये बघा की व्होल्टेज जे आहे आउटपुट व्होल्टेज इन्क्रीज झालं
की करंट काय राहतोय, आय सी जो आहे तो एका पर्टिक्युलर व्हॅल्यूला काय राहणार आहे, कॉन्स्टंट राहणार आहे. देन थर्ड रिजन जे आहे सॅच्युरेशन रिजन. तर सॅच्युरेशन रिजन मध्ये इथं हा स्काय ब्ल्यू कलरचा पोर्शन जो आहे सॅच्युरेशन रिजन इंडिकेट केलेला आहे. तर सॅच्युरेशन रिजन मध्ये व्होल्टेज इन्क्रीज झालं की करंट पण काय होणार आहे, लिनियरली इन्क्रीज होणार आहे. बट इन सॅच्युरेशन रिजन दॅट इज की व्हीसीबी जो आहे तो तुम्हाला रीडिंग जे आहे त्या निगेटिव्ह मिळणार आहे. तर निगेटिव्ह काय मिळणार आहे, तर इथं ग्राफिकल जे आहे हा फर्स्ट क्वाड्रंट आहे, इथं सेकंड क्वाड्रंट मध्ये सॅच्युरेशन रिजन जो आहे तो रिप्रेझेंट केलेला आहे. तर फर्स्ट क्वाड्रंट मध्ये काय की व्होल्टेज पॉझिटिव्ह असणार आहे, करंट पॉझिटिव्ह असणार आहे. सेकंड क्वाड्रंट मध्ये काय इथं तुमच्या रीडिंग व्होल्टेज निगेटिव्ह असतं आणि करंट काय असतो, पॉझिटिव्ह असतो. सो saturation region corresponds to negative voltage reading. तर निगेटिव्ह व्हीसीबी असणार आहे इन सीबी आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स. तर 3 रिजन जे आहे ते इंडिकेट केलेले आहेत. देन नेक्स्ट जे आहे दॅट इज वी हॅव टू फाइंड आउट आउटपुट रेजिस्टन्स. सो आउटपुट रेजिस्टन्स दॅट वी विल फाइंड की ज्यावेळी तुम्ही प्रॅक्टिकली रीडिंग घेणार आहे. तर रीडिंग वरून काय करतो आपण, आउटपुट रेजिस्टन्स किंवा इनपुट रेजिस्टन्स किंवा करंट ॲम्प्लिफिकेशन फॅक्टर जे आहे ते पॅरामीटर जे आहे ते फाइंड आउट करतो. तर याच्यामध्ये आउटपुट रेजिस्टन्स जे आहे दॅट इज फाइंड बाय युझिंग आर ओ. की आर ओ ने आपण काय करणार आहे, आउटपुट रेजिस्टन्स जो आहे तो रिप्रेझेंट करणार आहे. दॅट इज आउटपुट डेल व्ही सी बी डिवायडेड बाय डेल आय सी इंटू कॉन्स्टंट आय ई रिप्रेझेंट केलेलं आहे. दॅट इज चेंज इन आउटपुट व्होल्टेज टू चेंज इन आउटपुट करंट, दॅट इज नथिंग बट आउटपुट रेजिस्टन्स. तर डेल मीन्स व्हॉट की चेंज. तर चेंज मीन्स व्हॉट की तुम्ही काय करणार आहे, मॅक्सिमम आउटपुट व्होल्टेज मायनस मिनिमम आउटपुट व्होल्टेज डिवायडेड बाय मॅक्सिमम आउटपुट करंट मायनस मिनिमम आउटपुट करंट. त्याच्यावरून काय करणार आहे प्रॅक्टिकली, तर आउटपुट रेजिस्टन्स जे आहे ते फाइंड आउट करतात. तर आपल्याला फक्त फॉर्म्युले स्टडीसाठी आहे. सो आउटपुट रेजिस्टन्स जे आहे दॅट इज रिप्रेझेंटेड बाय del VCB divided by del IC at constant IE. Then in CB configuration we will measure current amplification factor. So current amplification factor that is represented by अल्फा. तर अल्फाने आपण काय करणार आहे, करंट ॲम्प्लिफिकेशन फॅक्टर जो आहे तो रिप्रेझेंट करतो. सो अल्फा डी सी इज इक्वल टू डेल आय सी डिवायडेड बाय डेल आय ई विथ कॉन्स्टंट व्ही सी बी. तर अल्फा जो आहे करंट गेन फॅक्टर जो आहे दॅट इज आउटपुट करंट डिवायडेड बाय इनपुट करंट वरून काय करतो, तर ॲम्प्लिफिकेशन फॅक्टर जो आहे तो फाइंड आउट करतो और गेन सर्किटचा फाइंड आउट करतो. तर याच्यामध्ये कॉमन बेस कॉन्फिगरेशन मध्ये आपण अल्फा पॅरामीटर फाइंड आउट करतो. कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन मध्ये बीटा पॅरामीटर फाइंड आउट करतो आणि कॉमन कलेक्टर कॉन्फिगरेशन मध्ये गॅमा पॅरामीटर जो आहे तो फाइंड आउट करतो. देन याच्यामध्ये कॉमन बेस मध्ये आता सांगितलं की कंपॅरिझन मध्ये आपण नोट करणार आहे अल्फा डी सी और अल्फा इज इक्वल टू डेल आय सी डिवायडेड बाय डेल आय ई ने काय करतो, तर कॉमन बेस चा करंट ॲम्प्लिफिकेशन फॅक्टर जो आहे तो रिप्रेझेंट करतो. सो प्रॅक्टिकली द व्हॅल्यू ऑफ अल्फा दॅट इज लेस दॅन युनिटी, दॅट इज रेंज जी आहे 0.9 टू 0.99 रिप्रेझेंट केलेली आहे. देन सेकंड कॉन्फिगरेशन जे आहे कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन रिप्रेझेंट केलेलं आहे. तर कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन मध्ये इमिटर टर्मिनल जे आहे दॅट इज कनेक्टेड टू द ग्राउंड. तर इमिटर टर्मिनल काय केलेलं आहे, ग्राउंडला कनेक्ट केलेलं आहे. तर इथं इमिटर ग्राउंडला कनेक्टेड आहे. इनपुट पॅरामीटर जे आहे बेस इमिटरच्या अक्रॉस काउंट मेजर करणारे, आउटपुट पॅरामीटर जे आहे कलेक्टर इमिटरच्या अक्रॉस मेजर करणारे. सो इन
कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन, इनपुट व्होल्टेज दॅट इज VBE ने इनपुट व्होल्टेज रिप्रेझेंट करणारे, आउटपुट व्होल्टेज जे आहे VCE ने रिप्रेझेंट करणारे, इनपुट करंट जो आहे IB असणारे, आउटपुट करंट जो आहे IC ने रिप्रेझेंट करणारे, दॅट इज कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन. तर कंपॅरिझन मध्ये की सेम आपण डायग्राम जे आहे ड्रॉ करणारे, सीबी कॉन्फिगरेशन मध्ये सीबी ची ड्रॉ करणारे, सीई कॉन्फिगरेशन मध्ये काय केलेलं आहे, सिम्बॉल फक्त टर्न केलेला आहे की जेणेकरून रोटेट केलेलं आहे, जेणेकरून इमिटर टर्मिनल तुमचं काय होणार आहे, ग्राउंडला कनेक्ट होणार आहे. तर इथं इमिटर ग्राउंडला कनेक्टेड आहे, बेस आणि कलेक्टरच्या अक्रॉस इनपुट आउटपुट पॅरामीटर्स जे आहे ते मेजर करणार आहे. देन कॅरेक्टरिस्टिक जे आहे तुम्हाला सांगितलं सेम ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे, फक्त नेमिंग जे आहे ते आपण चेंज करणार आहे की एक्स ऍक्सिस वरती आणि वाय ऍक्सिस वरती. तर इनपुट कॅरेक्टरिस्टिक जे आहे की आता तुम्हाला सांगितलं की इनपुट कॅरेक्टरिस्टिक मध्ये इनपुट पॅरामीटर नोट करणारे, इनपुट व्होल्टेज VBE, इनपुट करंट IB. तर इथं एक्स ऍक्सिस वरती इनपुट व्होल्टेज जे आहे VBE ने रिप्रेझेंट केलेलं आहे, इनपुट करंट जो आहे IB ने रिप्रेझेंट केलेला आहे. तर इनपुट कॅरेक्टरिस्टिकचा ग्राफिकल रिप्रेझेंटेशन जे आहे दॅट इज सेम ॲज CB कॅरेक्टरिस्टिक. देन आउटपुट कॅरेक्टरिस्टिक जे आहे दॅट इज ऑल्सो सेम ॲज CB कॉन्फिगरेशन. कट ऑफ रिजन इंडिकेट केलेला आहे, ऍक्टिव्ह रिजन आणि सॅच्युरेशन रिजन. तर सीई कॉन्फिगरेशन मध्ये CB कॉन्फिगरेशन मध्ये सॅच्युरेशन रिजन मध्ये व्होल्टेज जे आहे दॅट करस्पॉन्ड्स टू निगेटिव्ह रिडिंग, बट इन दिस कॅरेक्टरिस्टिक्स दॅट इज इन सीई कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये तर सॅच्युरेशन रिजन मध्ये की तुमचं व्होल्टेज इन्क्रीज झालं की करंट पण काय होतंय, इन्क्रीज होतंय. दॅट टाइम इट करस्पॉन्ड्स टू पॉझिटिव्ह रिडिंग. कट ऑफ रिजन मीन्स व्हॉट की तुमचं व्होल्टेज जरी इन्क्रीजिंग असेल तरी स्टँडर्ड व्हॅल्यू जी आहे करंटची 0 असणार आहे, बट प्रॅक्टिकली थोडाफार चेंज की 0 पॉईंट समथिंग तुम्हाला व्हॅल्यू प्रॅक्टिकली मिळेल. देन ऍक्टिव्ह रिजन मध्ये व्होल्टेज इन्क्रीज झालं की करंट जो आहे तो एका पर्टिक्युलर व्हॅल्यूला कॉन्स्टंट आउटपुट इंडिकेट करणारे, आउटपुट करंट जे आहे कॉन्स्टंट मिळणार आहे. दॅट इज सीई आउटपुट कॅरेक्टरिस्टिक ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. देन इनपुट आउटपुट पॅरामीटर्स जे आहे ते तुम्हाला सांगितले की याच्यामध्ये इनपुट व्होल्टेज, इनपुट करंट वरून आपण काय करणार आहे, इनपुट रेजिस्टन्स जे आहे ते फाइंड आउट करतो. सो इनपुट रेजिस्टन्स इज नथिंग बट डेल VB डिवायडेड बाय डेल IB. तर डेल VBE मीन्स व्हॉट की VBE मीन्स काय, इनपुट व्होल्टेज, आणि IB जो आहे इनपुट करंट आहे. तर त्याच्यावरून इनपुट पॅरामीटर दॅट इज इनपुट व्होल्टेज फाइंड आउट करणार आहे. आउटपुट पॅरामीटर जे आहे आउटपुट व्होल्टेज आणि आउटपुट करंट वरून फाइंड आउट करणार आहे. सो आउटपुट करंट फॉर CE कॉन्फिगरेशन दॅट इज VCE, डेल VCE डिवायडेड बाय डेल IC ने काय करणार आहे, आउटपुट पॅरामीटर जे आहे ते रिप्रेझेंट करणार आहे, आउटपुट व्होल्टेज डिवायडेड बाय आउटपुट करंट. अकॉर्डिंग टू दॅट वी विल फाइंड डायनामिक आउटपुट रेजिस्टन्स. देन नेक्स्ट की याच्यामध्ये कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन मध्ये कॉमन बेस कॉन्फिगरेशन मध्ये आपण अल्फा पॅरामीटर जो आहे तो फाइंड आउट केलेला. तर अल्फा मीन्स व्हॉट, दॅट इज करंट एम्प्लिफिकेशन फॅक्टर इन CB कॉन्फिगरेशन. देन करंट एम्प्लिफिकेशन फॅक्टर जो आहे इन CE कॉन्फिगरेशन मध्ये आपण बीटाने रिप्रेझेंट करणारे. सो बीटा दॅट इज नथिंग बट गिवन बाय डेल IB डिवायडेड बाय डेल IC डिवायडेड बाय डेल IB ने आपण काय करणार आहे, बीटा पॅरामीटर जो आहे तो फाइंड आउट करणार आहे. तर बीटा मीन्स व्हॉट, आउटपुट करंट डिवायडेड बाय इनपुट करंट that is change in output current to change in input current, that is called as beta or a current amplification factor in common emitter configuration. Then next third configuration is common collector configuration. तर कॉमन कलेक्टर कॉन्फिगरेशन मध्ये काय आहे, तर इथं कलेक्टर टर्मिनल जे आहे ग्राउंडला कनेक्टेड आहे.
देन त्याच्यानुसार आपण इनपुट पॅरामीटर जे आहे ते नोट डाऊन करणार आहे, आउटपुट पॅरामीटर जे आहे ते नोट डाऊन करणार आहे. कॉमन कलेक्टर कॉन्फिगरेशन मध्ये करंट ॲम्प्लिफिकेशन फॅक्टर जो आहे तो गॅमाने फाइंड आउट करतो. तर गॅमा इज नथिंग बट del IE divided by del IB. तर del IE is nothing but change in output current to change in input current. तर आउटपुट करंट जो आहे तो आपण कॉमन कलेक्टर कॉन्फिगरेशन मध्ये IE ने रिप्रेझेंट करणार आहे. देन कॉमन बेस जो आहे सॉरी इमिटर करंट जो आहे सॉरी बेस करंट जो आहे दॅट इज इनपुट करंट असणार आहे. तर इनपुट करंट IB ने रिप्रेझेंट केलेला आहे, दॅट इज गॅमा पॅरामीटर जो आहे तो रिप्रेझेंट केलेला आहे. इनपुट रेजिस्टन्स आउटपुट रेजिस्टन्स जे आहे इनपुट व्होल्टेज आणि करंट पॅरामीटर वरून नोट डाऊन करणार आहे. तर CC कॉन्फिगरेशन मध्ये इनपुट व्होल्टेज VBC ने रिप्रेझेंट करणार आहे. इनपुट करंट जो आहे दॅट we will represent by IB. So input resistance is nothing but change in input voltage divided by change in input current. Del that is represents change in parameter, that is change in input voltage to change in input current. So input voltage in CC configuration is VBC and IB is input current. Then same output parameter we will represent output resistance. So output resistance is nothing but what? That is change in output voltage to change in output current. So output voltage in CC configuration is VEC and output current that is represented by IE. This is the output resistance parameter. Then करंट ॲम्प्लिफिकेशन फॅक्टर सांगितलं गॅमाने रिप्रेझेंट करणारे CC कॉन्फिगरेशन मध्ये. देन नेक्स्ट जे आहे की आपण रिलेशन्स जे आहे ते स्टडी करणारे CB-CE CC कॉन्फिगरेशन मध्ये. तर अल्फा जो आहे तो आपण CB कॉन्फिगरेशन मध्ये फाइंड आउट करतो. सो अल्फा दॅट इज रिप्रेझेंटेड बाय इक्वेशन कंपॅरिझन मध्ये आपण नोट करणार आहे अल्फा इज इक्वल टू IC अपॉन IE. नंतर बीटा जो आहे CE कॉन्फिगरेशन मध्ये फाइंड आउट करतो, दॅट इज IC अपॉन IB ने बीटा पॅरामीटर जो आहे तो फाइंड आउट करतो. तर याच्यामध्ये IC इज इक्वल टू फर्स्ट याच्यावर अल्फा इज इक्वल टू IC अपॉन IE चं फक्त सिम्प्लिफिकेशन इथं केलेलं आहे की सपोज IC इज इक्वल टू अल्फा इंटू IE नोट केलेलं आहे. हा IE इथं डिवाइड आहे, लेफ्ट साईडला घेतलं तर तुमचं काय होणार आहे मल्टिप्लाय होणार आहे. देन दॅट इज नथिंग बट बीटा इंटू IB नोट केलेलं आहे. तर इथं सेम सिम्प्लिफिकेशन केलेलं आहे. IC इज इक्वल टू हा IB इथं डिवाइड आहे, लेफ्ट साईडला घेतलं तर काय होईल IB इंटू बीटा पॅरामीटर. तर इथं बीटा इंटू IB IC इज इक्वल टू इक्वेशन नोट केलेलं आहे. तर अल्फा इज इक्वल टू की आपण इक्वेशन स्टडी करणारे किंवा स्टडी केलेलं आहे की अल्फा जो आहे दॅट इज रिप्रेझेंटेड इन टर्म्स ऑफ बीटा. दॅट इज इक्वेशन काही वेळा तुम्हाला 4 मार्क्ससाठी विचारलं जातं, दॅट इज गिव्ह रिलेशन बिटवीन अल्फा अँड बीटा. तर याचं एक्सप्रेशन जे आहे ते मी परत नेक्स्ट लेक्चरला तुम्हाला दाखवते. तर अल्फा इज दॅट वी विल एक्सप्रेस in terms of beta as alpha is equal to beta divided by 1 plus beta or beta plus 1, and beta in terms of alpha we write as a beta is equal to alpha divided by 1 minus alpha, that is in terms of alpha टोटल करंट जो आहे तो सांगितला की टोटल करंट जो आहे सर्किट मधला आपण IE ने रिप्रेझेंट करतो. ट्रान्झिस्टर मध्ये PNP असेल किंवा NPN ट्रान्झिस्टर असेल तर याच्यामध्ये टोटल करंट जो आहे दॅट इज रिप्रेझेंटेड बाय IE इज इक्वल टू IC प्लस IB ने काय केलेलं आहे तर टोटल करंट जो आहे तो रिप्रेझेंट केलेला आहे. देन नेक्स्ट जे आहे रिलेशन नेक्स्ट लेक्चरला सांगते. कंपॅरिझन जे आहे आता सांगितलं तुम्हाला कंपॅरिझन जे आहे की याच्यामध्ये CB-CE CC कॉन्फिगरेशन
4 मार्क्ससाठी बऱ्याच वेळा क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला कंपॅरिझन जे आहे ते नोट करायला विचारलं जातं. तर सीबीची डायग्राम ड्रॉ करा, सीईची डायग्राम ड्रॉ करा, सीसीची डायग्राम ड्रॉ करा. कॉमन बेसमध्ये सीबी कॉन्फिगरेशनमध्ये बेस टर्मिनल काय असणार आहे? कॉमन, दॅट इज ग्राउंडला कनेक्टेड असणार आहे. सीई कॉन्फिगरेशनमध्ये इमिटर टर्मिनल जे आहे दॅट इज कनेक्टेड टू ग्राउंड, अँड इन सी कॉन्फिगरेशन collector terminal is connected to the ground. Then input output parameter सांगितलंय तुम्हाला की सीबी कॉन्फिगरेशन असेल, सीई असेल किंवा सीसी असेल तर त्याच्यामध्ये इनपुट करंट, आउटपुट करंट, नंतर इनपुट व्होल्टेज, आउटपुट व्होल्टेज पॅरामीटर जे आहे ते डायग्राम वरून रिप्रेझेंट करा. देन करंट गेन दॅट इज ॲम्प्लिफिकेशन फॅक्टर जो आहे सांगितला की सीबी कॉन्फिगरेशनमध्ये आपण अल्फाने फाइंड आउट करणार आहे. दॅट इज अल्फा इज इक्वल टू आय सी अपॉन आय ई ने रिप्रेझेंट करतो. देन कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन मध्ये दॅट इज आय सी अपॉन आय बी ने बीटा पॅरामीटर फाइंड आउट करणार आहे. देन नेक्स्ट गॅमा जो आहे आय ई अपॉन आय बी ने गॅमा पॅरामीटर जो आहे तो फाइंड आउट करतो. देन नेक्स्ट कंपॅरिझन जे आहे की व्होल्टेज गेन रिप्रेझेंट केलेला आहे दॅट इज सीबी कॉन्फिगरेशन मध्ये मीडियम, इमिटर मध्ये मीडियम आणि सीसी मध्ये दॅट इज लेस दॅन 1. बऱ्याच वेळा क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला 4 पॉईंट दिलेले असतात की कम्पेअर सीबीसी कॉन्फिगरेशन विथ फॉलोविंग पॉईंट्स, की त्याच्यामध्ये डायग्राम ड्रॉ करायला विचारलेली असते कंपॅरिझन मध्ये. इनपुट व्होल्टेज, इनपुट करंट, आउटपुट व्होल्टेज आणि आउटपुट करंट. तर याच्यावरती तुम्हाला 4 मार्क्ससाठी कंपॅरिझन जे आहे ते विचारलेलं असतं. डायग्राम परफेक्ट ड्रॉ करा. डायग्राम वरून लगेच लक्षात येते इनपुट पॅरामीटर आणि आउटपुट पॅरामीटर जे आहे कसे नोट डाऊन करायचे ते. इनपुट जे आहे व्होल्टेज आणि करंट नोट करणारे, आउटपुटमध्ये आउटपुट व्होल्टेज आणि आउटपुट करंट विथ रिस्पेक्ट टू जे कॉमन टर्मिनल असेल त्याच्या विथ रिस्पेक्ट टू काय करणारे आपण व्होल्टेज पॅरामीटर जो आहे तो मेजर करतो. सीबी कॉन्फिगरेशन असेल, सीसी कॉन्फिगरेशन असेल किंवा सीई कॉन्फिगरेशन असेल. तर नेक्स्ट लेक्चरला परत अल्फा आणि बीटा मधलं रिलेशन जे आहे ते दाखवते. देन नेक्स्ट लेक्चरला आपण ट्रान्झिस्टर ॲज अन ॲम्प्लिफायर कन्सेप्ट स्टडी करू. तर ट्रान्झिस्टर ॲज अन ॲम्प्लिफायर मध्ये, की ॲम्प्लिफायर मीन्स व्हॉट, की आपण जो काही वीक सिग्नल दिलेला असणार आहे तर वीक सिग्नलची लेवल इम्प्रूव्ह करण्यासाठी काय करतो, ॲम्प्लिफायर जो आहे तो कन्सेप्ट सर्किटमध्ये यूज करतो. तर ॲम्प्लिफायरमध्ये की तुमचं ॲम्प्लिफिकेशन केलं जातं, त्याच्यामध्ये तुमचे पॅरामीटर्स